जालिंदर सुपेकरांना पहिला झटका. मुख्यमंत्र्यांच्या सूचक वक्तव्यानंतर जालिंदर सुपेकर यांची होमगार्ड विभागात बदली. फरार निलेश चव्हाणच्या नेपाळमधून आवळल्या मुसक्या. वैष्णवीच्या कुटुंबियांना धमकावल्याप्रकरणी कारवाई. 10 दिवसानंतर निलेशला बेड्या. दिल्लीहून गोरखपूरला ट्रॅव्हल्समधून पळून जात होता निलेश चव्हाण. 3775 किलोमीटरचा प्रवास करत निलेश नेपाळमध्ये लपून बसला. गोकुळ दूध संघ महायुतीच्या ताब्यात. गोकुळच्या अध्यक्षपदी नाविद मुश्रीफ यांची निवड. कार्यकर्त्यांचा जोरदार जल्लोष. कापणी केलेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का? माणिकराव कोकाटे पुन्हा बरळले. टीकेनंतर कोकाटेंची सारवासारव. शरद पवार आणि अजित पवारांच्या विलीनीकरणाला प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंचा विरोध. शिवसेना युबीटीचे खासदार संजय राऊतांचा मोठा दावा. $2,652 लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी. सरकारी महिला नोकरदारांनी लाटले 3.58 कोटी रुपये. सरकारी बहिणींकडून रकमेची वसुली होणार. बीडमधील बिंदुसरा धरण मे महिन्यातच ओव्हरफ्लो. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. बीडकरांची पाण्याची चिंता मिटली. कल्याणमधील केबीके इंटरनॅशनल शाळेची भिंत कोसळली. एका 11 वर्षाच्या मुलाचा मृत्यू तर 2 लहान मुलं जखमी. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू. आणि आसाममध्ये पावसाचा हाहाकार. गुवाहाटीमध्ये राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली. वाहनं बुडाली. जालिंदर सुपेकरांची आता होमगार्ड विभागात तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचक वक्तव्यानंतर ही बदली करण्यात आली आहे. त्यांच्या बदलीसाठी हे पद ही अवनत करण्यात आलेलं आहे. साईट पोस्टिंग समजल्या जाणाऱ्या पदावरती सुपेकर यांची बदली करण्यात आली. निलेश चव्हाण पळून जातानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय. दिल्लीवरून गोरखपूरला जातानाचा व्हिडिओ समोर आलाय. निलेश चव्हाण 23 मे रोजी पुण्यातून फरार झाल्याची माहिती आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक करण्यात आली आहे. वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी निलेश चव्हाणवरती गुन्हा दाखल आहे. वैष्णवीच्या नातेवाईकांनाही निलेशने धमकावलेलं होतं. वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे यांचे मोबाईल अद्याप हस्तगत न केल्यामुळे तपासात मोठा अडथळा येतोय. दरम्यान वैष्णवीचा दीर सुशील हगवणे आणि पती शशांक हगवणे यांच्या मोबाईलमध्ये महत्त्वपूर्ण माहिती मिळाल्याची सूत्रांची माहिती. जालिंदर सुपेकर यांनीच हगवणे परिवाराला शस्त्र परवाना मिळवून दिला. तसंच हगवणे कुटुंब सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी आहेत. त्यामुळे वैष्णवी प्रकरणाची केस सीआयडीकडे वर्ग करून वैष्णवीला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी रोहिणी खडसेंनी केली. आरोपीला शिक्षा आणि पीडितेला न्याय ही भूमिका असते. वैष्णवीला न्याय देण्यावर आमचा भर आहे. ज्यांनी आरोपींना मदत केली त्यांच्यावरती कडक कारवाई झाली आहे. निलेश चव्हाणलाही कडक शासन केलं जाईल असं महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केलं. निलेश चव्हाण नेपाळपर्यंत कसा पोहोचला, त्याला कुठल्या आकाने मदत केली आणि तो एवढे दिवस फरार कसा राहू शकला असे सवाल रोहिणी खडसे यांनी उपस्थित केले. हगवणे कुटुंबाचा आणि निलेश चव्हाणचा संबंध काय याचाही सखोल चौकशी व्हावी अशी मागणी रोहिणी खडसेंनी केली. निलेश चव्हाण नरकात जरी गेला असता तरी त्याला बेड्या ठोकल्याच असते अशी प्रतिक्रिया रुपाली पाटील ठोंबरे यांनी केलेली आहे. त्यांनी पिंपरी चिंचवड पोलिसांचे आभारी मानले. ओडिशाच्या भुवनेश्वरमध्ये मुख्य सरकारी इंजिनियरला घरी टाकलेल्या छाप्यात घबाड सापडलेला आहे. यावेळेला 2 कोटींपेक्षा जास्त रोकड जप्त करण्यात आली. दरम्यान छाप्याच्या वेळेला इंजिनियरने घाबरून नोटांची बंडलं घराबाहेर फेकली. महाराष्ट्राला परकीय गुंतवणूकदारांची पहिली पसंती पाहायला मिळते. राज्याची देशपातळीवर आघाडी असून आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये देशाच्या 40% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आहे. फार्मा कंपनीच्या व्यावसायिकेने डुप्लेक्ससाठी तब्बल 639 कोटी रुपये मोजले. भारताच्या इतिहासातील सर्वात महागडा व्यवहार हा मुंबईतल्या वरळीमध्ये झाला.
नीट पीजी परीक्षेबाबत सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निर्णय घेतला. नीट पीजी परीक्षा 15 जूनला होणार असून एकाच शिफ्टमध्ये या परीक्षा होणार आहेत. पनवेलच्या पेठाली गावातील सोनम केणी या विवाहितेचा घर बांधकामासाठी 20 लाख रुपये आणि मुलगा हवा म्हणून सासरी अतोनात छळ करण्यात आला. सासरच्या छळाला कंटाळून अखेर सोनमने आपल्या वाढदिवसादिवशीच पोटच्या मुलीची हत्या करून स्वतः देखील गळफास घेऊन आत्महत्या केली. जळगावच्या चोपडा तालुक्यातील आदिवासी महिलेची रस्त्यावरती प्रसूती झाल्याच्या घटनेची चौकशी सुरू आहे. जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून चौकशी केली जाणार असून 31 मे पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले. कोरोना रुग्णाला ऑक्सिजन जास्त लागत असेल तर त्याला मारून टाका असं वक्तव्य एका डॉक्टरने दुसऱ्या डॉक्टरसोबत फोनवर बोलताना केल्याचा आरोप करण्यात आला. 2021 मधील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील ही ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. बीडमध्ये पुन्हा एकदा मारहाणीचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. सरपंच आणि 7 तरुणांनी कृष्णा रोहिटे या तरुणाला बेदम मारहाण केली आहे. या प्रकरणी बीड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. उत्थान नागरी सहकारी पतसंस्थेत 4.5 कोटींचा घोटाळा झाल्याचं समोर आलं. घोटाळा प्रकरणात अध्यक्ष आणि 20 संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गोकुळ दूध संघ महायुतीच्या ताब्यात आलेली आहे. गोकुळच्या अध्यक्षपदी नावीद मुश्रीफांची निवड झाली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. पुणे चंद्रकांत पाटील आणि रवींद्र दंगेकरांची भेट झाली. एका खासगी कार्यक्रमात दोन्ही नेत्यांची ही भेट झाली. त्यामुळे भाजप आणि दंगेकरांमधला दुरावा संपला का अशा चर्चांना उधाण आलंय. लक्ष्मण हाके यांच्या डोक्याचं हुक पिडायला पाहिजे आणि गोपीचंद पडळकर पडल्यासारखे बरळतायत असं म्हणत राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली पाटलांनी टीका केली. अजितदादांवरती बोलण्याइतकी आपली उंची आणि कर्तृत्व नाही. अजित पवार हे सर्व जाती धर्मातल्या लोकांना एकत्र घेऊन पुढे जातात. त्यामुळे लक्ष्मण हाके आणि गोपीचंद पडळकर यांनी बेताल वक्तव्य करू नये असा इशारा रुपाली पाटलांनी दिला. कापणी झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का असा सवाल मंत्री कोकाटे यांनी विचारला. कोकाटे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलंय. जिथे काहीच नाही त्यांचे पंचनामे करता येत नाही. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढल्याचं वक्तव्य मंत्री कोकाटे यांनी केलं. कोकाटेंच्या डोक्यात ढेकूळ पडेल तेव्हा त्यांना कळेल. शेतात जाऊन बघितलं असं तर नुकसान दिसलं असतं असं म्हणत अंबादास दानवेंनी माणिकराव कोकाटेंवरती टीका केली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात कोणतीही नाराजी नाही. प्रत्येक जण काम करतायत. नाराजीच्या बातम्या फक्त माध्यमांमध्ये आहेत. तसंच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत कोणतीही चर्चा नाही असं जयंत पाटील म्हणाले. शरद पवार आणि अजित पवारांच्या विलिनीकरणाला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंचा विरोध आहे असा मोठा दावा उभाटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. संजय राऊत वैफल्यग्रस्त आहेत. त्यांच्या बोलण्याला कुठलाही आधार नाही. अमोल मिटकरींनी संजय राऊतांवरती जोरदार टीका केली. राज्यातील महत्त्वाच्या पालिकांसाठी महायुतीचं नो रिस्क धोरण पाहायला मिळते. महत्त्वाच्या पालिका निवडणुका महायुती एकत्रच लढणार आहे अशी माहिती महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली. शरद पवारांना पुन्हा नोटीस बजावण्यात यावी अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी भीमा कोरेगाव आयोगाला केली. भीमा कोरेगाव चौकशी आयोगाकडे प्रकाश आंबेडकरांनी अर्ज सादर केला. सोलापूरमध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून अमर पाटलांची निवड करण्यात आली आहे. आगामी पालिका निवडणुकीत शिवसेनेचा झेंडा फडकवण्याचा निर्धार त्यांनी केला. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी उद्धव ठाकरेंना धक्का दिलाय. दापोली नगरपंचायत ठाकरे गटाकडून हिसकावून घेतली आहे. शिवसेनेच्या कृपा घाग यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यामुळे ममता मोरेंविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करत नगराध्यक्षपदी कृपा घाग यांची वर्णी लागली. मला लोटांगण घालण्याची आवश्यकता नाही. तुमच्या वरिष्ठांशी आजही माझे संबंध चांगले आहेत असं म्हणत एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांना प्रत्युत्तर दिलं. जळगाव जिल्हा बँकेत सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळेला सहकारी कारखान्यांना कर्ज वाटप करण्याच्या सूचना सहकार मंत्र्यांनी दिल्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त जळगावात भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत रॅलीला सुरुवात झाली. जळगाव जिल्ह्यातील पहूर, जामनेर, भुसावळ आणि मुक्ताईनगर असा 300 किलोमीटरचा प्रवास करून रॅलीचा समारोप केला जाणार आहे.
जालना नांदेड समृद्धी महामार्गासाठी बळजबरीने शेतकऱ्यांच्या जमिनी घ्याल तर पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांच्या नजरा काढून टाकू असा दम अंबादास दानवे यांनी दिलाय. देवमूर्ती इथल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी दानवेंनी भेट दिली, त्यावेळेला ते बोलत होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पालकमंत्री नितेश राणेंनी महावितरणच्या कामाचा आढावा घेतला. यावेळेला अचानक भेट देत त्यांनी महावितरणच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली. हिंगोली उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू वाहतूक पावत्यांचं वितरण करण्यात आलं. आमदार तानाजी मुटकुळेंच्या हस्ते या पावत्या वितरित करण्यात आल्या. बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षकाच्या पदावरून चांगलाच गदारोळ निर्माण झालाय. जिल्हा पोलीस अधीक्षकपदी निलेश तांबेंची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र नियमबाह्य बदली विरोधात विश्व पानसरे यांनी कॅटमध्ये याचिका दाखल केली होती. कॅटने निकाल दिल्यानंतर विश्व पानसरेंनी खुर्चीचा ताबा घेतला. एसपी पदाचा तिढा सोडवण्यासाठी अमरावतीचे पोलीस आयुक्त बुलढाण्यामध्ये दाखल झालेत. पोलीस आयुक्त राजनाथ पोकळे काय निर्णय देणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं. बीडमध्ये रिपाईच्या वतीने तिरंगा रॅली काढण्यात आली. शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत ही रॅली काढण्यात आली. कोल्हापुरातील एक धक्कादायक प्रकार समोर आला. कोल्हापूरच्या राजारामपुरी भागात साखळदंडाने बांधून ठेवलेल्या महिलेची सुटका करण्यात आली. महिलेच्या गळ्यामध्ये आणि पायात साखळदंड बांधण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. अकोल्याच्या आरटीओ कार्यालयात एका एजंटने चांगलाच गोंधळ घातलाय. या एजंटने खंडारे नामक एका कर्मचाऱ्यासोबत कामकाजावरून वाद घातला आणि या वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं. या प्रकरणी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. मात्र याबाबत विभागातील अधिकाऱ्यांनी मात्र चुप्पी राखली. बीड जिल्ह्याला गेल्या 15 दिवसांपासून पावसानं झोडपून काढले. दरम्यान बीड शहराला पाणीपुरवठा करणारे बेंदुसरा धरण ओव्हरफ्लो झालं. त्यामुळे बेंदुसरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागपुरात सलग तिसऱ्या दिवशी दमदार पावसाने हजेरी लावली. नागपूरच्या सीताबर्डी भागात जोरदार पाऊस झाला. दरम्यान नागपूरसह चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या जिल्ह्यांना हवामान विभागाने वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे. बुलढाणा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. शेगाव ते संग्रामपूर रस्त्यावरती अनेक ठिकाणी विद्युत पोल पडल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला. साताराच्या माण तालुक्याला अतिवृष्टीतील नुकसानीची पाहणी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केली. यावेळेला त्यांनी शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन दिलं. आमदार निलेश राणेंनी कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील आंबेरी इथल्या पुलाची पाहणी केली. तसंच दुकानवाड इथल्या गावांना जोडणाऱ्या नव्या पुलाचं काम सुरू असून त्या कामाची सुद्धा त्यांनी पाहणी केली.